श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी वास्तू या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, थोडा वेळ थांब. आयुष्याला थोडा विराम दे. सतत धावणाऱ्या विचारांना क्षणभर विश्रांती दे. मन शांत कर, डोळे मिट आणि श्वास हळू हळू आत घे, बाहेर सोड. तुझ्या मनावर जे ओझं आहे ते सध्या तुला खूप जड वाटत आहे, हे मला माहीत आहे. कधी कधी तुला असं वाटतं की तू सगळं एकटाच सहन करतो आहेस. कुणालाच तुझी वेदना दिसत नाही, कुणालाच तुझं मन ऐकायला वेळ नाही. पण लक्षात ठेव बाळा, तू कधीच एकटा नव्हतास आणि कधीच एकटा राहणार नाहीस. मी तुझ्या प्रत्येक श्वासाबरोबर आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूंबरोबर आहे, तुझ्या प्रत्येक न बोललेल्या प्रार्थनेत आहे. तुझ्या आयुष्यात जे चालू आहे ते तुला अन्यायकारक वाटतंय, कठीण वाटतंय. प्रश्न एकामागोमाग एक उभे आहेत आणि उत्तरं कुठेच दिसत नाहीत. तू प्रयत्न करतोस, मेहनत करतोस, तरीही गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत नाहीत. तेव्हा मन थकून जातं, विश्वास डगमगतो आणि हळूच एक विचार डोकंवर काढतो, माझ्याबरोबरच असं का? पण बाळा, ऐक माझं. देव कधीही कोणालाही त्याच्या ताकदीपेक्षा जास्त ओझं देत नाही. तुला जे दिलं आहे ते तुझ्यात पेलण्याची शक्ती आहे म्हणूनच दिलं आहे. लक्षात ठेव, देव जेव्हा प्रश्न देतो तेव्हा उत्तरही त्याच्याकडेच तयार असतं. पण ते उत्तर योग्य वेळ येईपर्यंत तो लपवून ठेवतो. कारण वेळेआधी मिळालेलं उत्तर तुला घडवत नाही, तर वाट पाहून मिळालेलं उत्तर तुला मजबूत करतं. तू आज जिथे उभा आहेस ती तुझी अंतिम जागा नाही. हा फक्त एक टप्पा आहे. हा तुझ्या सहनशीलतेची, तुझ्या श्रद्धेची, तुझ्या संयमाची परीक्षा आहे. आणि या परीक्षेत जो शांत राहतो, जो तक्रार न करता चालत राहतो, जो विश्वास सोडत नाही, तोच पुढे उजेड पाहतो. बाळा, अंधार म्हणजे शेवट नाही. अंधार म्हणजे प्रकाश येण्याआधीचा क्षण असतो. बीज जमिनीत गाडलं जातं तेव्हा त्याला अंधार सहन करावा लागतो, दडपण सहन करावं लागतं, तेव्हा कुठे ते अंकुर बनून बाहेर येतं. तुझंही तसंच आहे. आज तू दबलेला आहेस, गोंधळलेला आहेस, पण याच अवस्थेत तुझं आतलं सामर्थ्य आकार घेत आहे. तू जेव्हा थकतोस तेव्हा माझ्या चरणी मान ठेव. जेव्हा रडावंसं वाटतं तेव्हा मोकळेपणाने रड. अश्रू लपवू नकोस. अश्रू ही कमजोरी नाही, ती आत्म्याची शुद्धी आहे. मी तुझे अश्रू मोजतो, त्यांना वाया जाऊ देत नाही. प्रत्येक अश्रूचं मी उत्तर बनवतो, पण वेळ लागते. बाळा, लोक तुला समजतीलच असं नाही. काही जण तुझ्या संघर्षाची थट्टा करतील, काही जण तुझ्या शांततेला कमजोरी समजतील. पण लक्षात ठेव, जो शांत राहतो तो हरलेला नसतो. तो आतून तयार होत असतो. वादळात झाडेही वाकतात, पण जी मुळे खोल असतात तीच उभी राहतात. तुझी मुळे खोल आहेत, म्हणूनच वादळ आलं आहे. आज तुला वाटतं की मार्ग बंद झालेत, दारं बंद आहेत. पण बाळा, मी दार बंद करतो तेव्हा खिडकी उघडतो. आणि कधी कधी सगळी दारं खिडक्या बंद करून मी तुला थांबवतो, कारण पुढचा मार्ग तयार होईपर्यंत तुला सुरक्षित ठेवायचं असतं. थांबणं म्हणजे मागे जाणं नाही, थांबणं म्हणजे सावरून पुढे जाणं आहे. विश्वास ठेव. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर योग्य वेळी तुला कळेल की जे घडलं ते चुकलं नव्हतं, ते घडायलाच हवं होतं. तेच तुला इथे घेऊन आलं आणि इथून पुढे नेणार आहे. मी तुझ्या हातात हात घालून चालतो आहे, फक्त तुला माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. श्वास शांत घे, मन हलकं कर, चिंता माझ्यावर सोड. तू फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा. बाकी मी पाहतो, कारण तू माझा आहेस आणि माझं लेकरू कधीही एकटं पडत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुला वाटतं की तू खूप काही गमावलं आहेस. वेळ गेला, संधी निघून गेल्या, माणसं दूर झाली. पण ऐक, जे खरंच तुझं असतं ते कधीच कायमचं हरवत नाही. काही गोष्टी दूर जातात कारण त्यांचा भार तुला पुढे नेण्यासाठी गरजेचा नसतो. काही माणसं निघून जातात कारण पुढच्या प्रवासात त्यांची सोबत तुझ्यासाठी योग्य नसते. देव वेगळं करतो तेव्हा तो शिक्षा देत नसतो, तो हलका करतो. तू स्वतःवर खूप कठोर आहेस. छोट्या चुका मोठ्या वाटतात, अपयश मनात घर करून बसतं. पण बाळा, चुका न करणारा माणूस कधीच घडत नाही. पडल्यावर जो उठतो तोच खरा बलवान असतो. आज तू जखमी आहेस, पण तुटलेला नाहीस. जखमांमधूनच अनुभव जन्माला येतो आणि अनुभवातूनच शहाणपण येतं. कधी कधी तुला वाटतं, मी एवढं सगळं सहन करूनही देव शांत का आहे? पण लक्षात ठेव, माझी शांतता म्हणजे दुर्लक्ष नाही. शेतकरी बी पेरल्यानंतर रोज जमीन उकरत नाही, तो संयम ठेवतो. कारण त्याला माहीत असतं की आत काहीतरी तयार होत आहे. तुझ्या आयुष्यातही तसंच चाललं आहे. बाहेर काहीच बदल दिसत नाही, पण आत मोठा बदल घडतो आहे. बाळा, तुझी किंमत लोकांच्या शब्दांवर ठरवू नकोस. आज कोणी तुला कमी लेखेल, उद्या तेच लोक तुझ्या स्थैर्याचं उदाहरण देतील. पण तेव्हाही तुझं मन नम्र ठेव. कारण खरा विजय म्हणजे गर्व न करता पुढे जाणं. जेव्हा मन खूप अस्वस्थ होतं तेव्हा वर्तमानात ये.
आत्ताच्या क्षणात श्वास घे. भूतकाळाची भीती आणि भविष्याची चिंता दोन्ही बाजूला ठेव. हा क्षण सुरक्षित आहे. हा क्षण तुझ्या हातात आहे. आणि या क्षणात मी तुझ्याबरोबर आहे. बाळा, तू मागितलेल्या सगळ्या गोष्टी तुला मिळतीलच असं नाही, पण तुला गरजेच्या गोष्टी नक्की मिळतील. कारण देव इच्छेपेक्षा गरज ओळखतो. आणि कधी कधी जी गोष्ट तू मागतोस ती मिळाली असती तर तीच तुझ्या दुःखाचं कारण बनली असती. म्हणून मी तुला वाचवतो, जरी ते तुला आत्ता समजत नसलं तरी. थोडा वेळ माझ्या नावात घालव. शब्द असो वा नसो, फक्त मन जोड. तुझी शांतता हळूहळू परत येईल. आणि जेव्हा तू शांत होशील तेव्हा तुला जाणवेल की परिस्थितीपेक्षा तू मोठा झालास. लक्षात ठेव बाळा, हा प्रवास एकट्याचा वाटतो, पण शेवट एकट्याचा नसतो. जे टिकून राहतात, जे विश्वास सोडत नाहीत, त्यांच्यासाठी मी स्वतः मार्ग बनतो. अडथळे नाहीसे होत नाहीत, पण त्यातून जाण्याची ताकद मी देतो. आज फक्त एवढंच कर, आशा सोडू नकोस. थोडं थांब, थोडं विश्वास ठेव. बाकी मी पाहतो. कारण तुझी कथा अजून संपलेली नाही, ती तर आता कुठे सुरू होत आहे.